रामकृष्ण हरी सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 13वा ओवी 1060 ते 1110. माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील या ओवींमध्ये जीवनाचा एक अतिशय सुंदर अर्थ आणि मनाला स्पर्श करणारा संदेश दडलेला आहे. ओवी 1060 ते 1110 मध्ये माऊली आपल्याला नेमकं काय सांगतात, तर चला आपण श्रद्धेने आणि शांत मनाने या ओवींचा भावार्थ ऐकूयात. हो तुका उजू वाकुडे परी बोरीचे हे नमुडे, तैसी भूते अवघडे परू वस्तू जू. सरळपणाने अथवा वाकडेपणाने बोरीचे काट्यांचा जसा भेद करता येत नाही, तशी भूते प्राणी भिन्न धर्माची दिसोत, पण त्यातील आत्मा जसा समानच आहे. समपश्यन्नि सर्वत्र समवस्थितमीश्वरं, न हीनस्त्या मनात्मन ततो यती परागतिं. सर्व ठिकाणी परमात्माच भरून राहिलेला आहे असे पाहणारा म्हणजे ज्ञानी स्वतःचा घात करून घेत नाहीच, उलट त्या ज्ञानाने तो उत्तम गतीस परमात्मा स्वरूपास प्राप्त होतो. हो तुका उजू वाकुडे परी बोरीचे हे नमुडे, तैसी भूते उघडे परी वस्तू उजू. सरळपणाने अथवा वाकडेपणाने बोरीच्या काट्यांचा जसा भेद करता येत नाही, तशी भूते भिन्न धर्माची दिसत, पण त्यातील आत्मा हा जसा समानच असतो. जे गुणेंद्रिय 10 कोटी, देह धातूंची त्रिकुटी, पंचमेळाची ओखटी दारुण हे शरीर म्हणजे गुण आणि इंद्रिय त्यांची खोळ असून वात पित्त कफ इत्यादी त्रिधातुयुक्त आणि अमंगळ पंचमहाभूतांनी बनवलेली अशी भयंकर वस्तू आहे. परी ई देही असता, जो नयेची आपण आघाता, आणि शेखी पंडुसुता तेथेची मिळे. वरवर पाहता ही जणू 5 नाग्यांची इंगळी असून त्याला 5 प्रकारच्या अग्नीची धग लागलेली आहे, किंवा जीवरूप सिंहाला जणू ही हरणांची झोपडी प्राप्त झालेली आहे. अशा हरणांच्या रहाटीत हा पंचानन कोंडलेला असून आपल्या शाश्वत रूप स्वरूपी विचारांची सुरी नखे या अशाश्वत शरीर रूपी हरणाच्या उरामध्ये खुपशत नाही. पण या देहाला असता ज्याने अशा प्रकारचा आत्मघात केलेला नाही, हरणांकडून सिंह कोंडला जावा तसा जो कोंडला गेलेला नाही, तर शाश्वत आणि अशाश्वत निवाड्याने स्वरूप निश्चय केलेला आहे, तो अर्जुना शेवटी ब्रह्मपदीच प्राप्त होत असतो. जेथ योग विज्ञानाची या प्रौढी, ओलांडून या जन्म कोडी, न निगोया भाषा बुडी देती योगी. ते पद म्हणजे ज्या ठिकाणी योग ज्ञानाच्या बळावर अनंत जन्म ओलांडून पुन्हा माघारा यायची नाही, अशा निश्चयाने योगी बुडी मारतात. जे आकारांचे पैल तीर, जे नादाची पैल मेर, तुरेचे माझ घर परब्रह्मचे. जे पद आकार जाताच्या पलीकडचे असून शब्दादी पंच विषयांची पलीकडील कड आहे, आणि जे तुर्यावस्थेचे माझघर असून ज्याला परब्रह्म असे नाव आहे. मोक्षासकट गती, जेथे येते विश्रांती, गंगादी अंपापती सरिता जेवी. समुद्रात मिळाल्यावर जशी गंगाती प्रवाहांना कायमची विश्रांती मिळते, त्याप्रमाणे जे पद मिळाल्यावर मोक्षादी सर्व गतींना अखेरचा विसावा मिळतो. ते सुख येण्याची देहे, पाय पाखाळणी आला आहे, जो भूत वैषम्ये नोहे विषम बुद्धी. प्राण्यांच्या भिन्नत्वाने ज्याच्या बुद्धीला वैषम्य येत नाही, भ्रम उत्पन्न होत नाही, त्या पुरुषाच्या पायापाशी असे हे लोकोत्तर सुख लोटांगण घालत येत असते. दीपांची या कोडी जैसे, एकची तेजस दिसे, तैसा जो वस्तूची असे
सर्वत्र ईशू. कोट्यावधी दिव्यांमध्ये जसे तेजाचे रूप एकच असते, त्याप्रमाणे सर्व वस्तूंमध्ये जो नित्य सम म्हणजे एक रूपाने स्थित असतो. ऐसे निसमत्वे पंडुसुता, जे जो देखत साता, तो मरण आणि जीविता नागवे फुडा. असा जो नित्य समरूपाने अविकारी असणारा परमात्मा, तो आजवर आपल्याला जीव म्हणून समजणारा जो मी, हे दोघे एकरूपच आहेत असा ज्याचा निश्चय होतो, तो अर्जुना पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये सापडत नाही. म्हणून तो दैवागळा वाणी तसो वेळोवेळा, जे साम्यसे जे डोळा लागला तया. म्हणून अशा प्रकारच्या साम्यरूप शय्येवर समाधीस्थ होणारा असा कोणी विरळा भाग्यवान, त्याची आम्ही वारंवार कौतुकाने स्तुती करतो. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः, या पश्यति तथात्मानं कर्तारं स पश्यति. आणि जो सर्व प्रकारे कर्म प्रकृतीकडून केली जातात आणि आत्मा अकर्ता आहे असे जाणतो, तोच खरा ज्ञानी होय. आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रिय शेखे, करी प्रकृतीची हे देखे साच चोगा. आणि मन बुद्धी प्रमुख सर्व कर्मेंद्रियांकडून होणाऱ्या ज्या क्रिया, ते सर्व प्रकृतीचे कार्य होय. अशा प्रकारची ज्याची स्पष्ट समजूत असते. घरींची राहटती घरी, घर काही न करी, अभ्र धावे अंबरी, अंबर ते उगे. घरात राहणाऱ्यांनी जरी अनेक व्यापार केले, तरी त्यातील एकही व्यापार जसा घर करत नाही, किंवा आकाशात ढग कितीही धावले तरी आकाश अचलच असते. ऐसी प्रकृती आत्मप्रभा, खेळे गुणी विविधारंभा, एथ आत्मा तो ओथंबा, नेने कोण. त्याप्रमाणे प्रकृती ही आत्मप्रकाशाच्या आधारावर गुणवती होऊन विविध क्रिया करत झाली, तरी या सर्व कर्मात आत्मा हा खांबासारखा केवळ आधारभूत असतो आणि कोण कर्म करतो हे जाणतही नाही. ऐसे नीनी निवाडे, जयाच्या जीवी उजिवडे, अकर्तया ते पुढे देखिले तेने. अशा या निर्णयाने ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रकाश पडला, त्याने खरोखर अकर्त्या आत्म्याला जाणले. यदा भूत भाव मेकस्तमनु पश्यति, तत एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. जेव्हा वेगवेगळे दिसणारे सर्व प्राणी एकाच आत्मवस्तूच्या ठिकाणी कल्पित आहेत असे पाहतो आणि हा सर्व विस्तार त्याचाच आहे असे जाणतो, तेव्हा त्या आत्मदर्शी पुरुषाला ब्रह्म प्राप्ती होते. एरवी तेची अर्जुना, होई जे ब्रह्म संपन्ना, जय भूताकृती भिन्ना, दिसती एकी. अर्जुना, खरे सांगायचे तर त्या पुरुषाला तेव्हाच ब्रह्मदर्शन होते, अगर ब्रह्मरूपता येते की जेव्हा जगातील वेगवेगळ्या भूतांच्या आकृती या तत्वतः एकाच वस्तूच्या आत्मरूपाच्या आहेत अशी त्याची दृष्टी होते. लहरी जैसी अजळी, परमाणु कणिका स्थळी, रश्मिकर मंडळी सूर्याच्या जेवी. पाण्याच्या वरील लाटा पृथ्वीचे परमाणु कण किंवा अनंत सूर्यकिरणे जशी एकरूपच असतात. ना तरी देही अवेव, मनी आघवेची भाव, विस्फुलिंग सावेव वनी एकी. अनेक अवयवांचा जसा देह, मनातील अनेक संकल्प म्हणजे जसे मनोरूप, अथवा अग्नीच्या अनेक ठिणग्या
जशा अग्निरूप अशी त्याची एकरूपता असते. मग जयात याकडे ब्रह्मेची दिठी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख. खरे पाहता विश्व म्हणजे विश्वातील विविध भूतांचे आकार परमात्मा रूपच आहेत असा ज्याचा अनुभव आहे, त्या शरीरधारीच्या बंदराला ब्रह्मसंपत्तीचे तारू लागलेले आहेत असे समजावे. म्हणजेच तो ब्रह्मरूप झाला. मग तो जे जे पदार्थ पाहिल तो त्याला ब्रह्मरूपच दिसतो, किंबहुना तो अपार सुखाचा स्वामी होतो. ए तुलेनी तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था, ठाये ठाव प्रतिपथा माझी जाहली. अर्जुना, याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष यांची लक्षणे तुला स्पष्टपणे समजावीत अशी फोड करून सांगितली. तर जैसे चुळा कानी धान देखीजे डोळा, ते तुला जिव्हाळा मानावा हा. चूळ भरू जाता अमृत मिळावे किंवा मार्गात मोठा दिवा दिसावा, त्याप्रमाणे हा महान लाभ आहे असे समज. जी चाहली या प्रतीती घर बांधणे जे चित्ती, ते आता ना सुभद्रापती यावरी. मी जे सांगितले त्याने आलेल्या अनुभवाबद्दल तू आत्ताच थांब, निश्चय करू नकोस. तरी एक दोन्ही ते बोली जती सखोल, देई मना ते येऊल मग ते घे. कारण आणखी एक दोन सूक्ष्म विचारांच्या गोष्टी तुला सांगणार आहे, पण त्यासाठी तू आपले मन माझ्या स्वाधीन केले पाहिजेस. ऐसे देवे म्हणितले मग बोलू आदरिले, तेने अवधानाचे नि केले सर्वांग एरे. असे बोलून भगवंतांनी सांगण्यास सुरुवात केली आणि अर्जुनाने सर्व भावे करून लक्ष दिले. परमात्मा म्हणिपे तो ऐसाचान स्वरूपे, जळी जळे न लिंपे सूर्यो जैसा. पाण्यात प्रतिबिंबित झालेला सूर्य जसा पाण्याने कोणत्याही प्रकारे लिप्त होत नाही, त्याप्रमाणे ज्याला परमात्मा असे म्हणतात त्याला जगातील कोणत्याही वस्तूचा संबंध होणे शक्य नसते. आजे जळा आदी पाठी तो अस तुझी असे किरीटी, माझी बिंबे ते दृष्टी आणि कांची. तो सूर्य जलसंचयापूर्वी आणि संचय आटल्यावरही जसाच्या तसाच राहतो, पण मध्ये अज्ञानी लोकांच्या दृष्टीने तो पाण्यात आहे असे वाटते. तैसा आत्मा देही आधी म्हणिपे हे काही, साचे तरी नाही तुझे थिंचा तेथे. त्याप्रमाणे आत्मा देहात आहे असे जे म्हटले जाते ते खरे नाही, तर तो नित्य जिथल्या तिथेच अगद जसाच्या तसाच आहे. आणि समुख जैसे बिंबलिया नामसे, देही वसने तैसे आत्मतत्वा. आरशात मुखबिंब आहे असे म्हणणे म्हणजे जसे केवळ शब्द मात्र होय, त्याप्रमाणेच आत्मा देहात आहे हे म्हणणे चालणे. आगी काही कापुसा दोराच वाव कैसा, केवता चांदा आकाशा पाशानेसी. त्या आत्म्याचा आणि देहाचा संबंध घडतो हे म्हणणे सर्वथैव मिथ्या आहे. वाऱ्याची आणि वाळूची गाठ मारणे शक्य असते काय? अग्नी आणि कापूस ही कधी दोऱ्यात कशी ओवता येतील, किंवा आकाशाचा आणि पाषाणाचा सांधा कसा होऊ शकणार? एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे, ते भेटाचे निपांडे संबंधू हा. एक पूर्वेकडे आणि एक पश्चिमेकडे निघाला असता त्यांची भेट होणे जसे शक्य नसे, तसेच आत्मा आणि देह यांचा संबंध शक्य नाही. येणा आणि अंधारे या जो पाडू मृता उभया, तोची गा आत्मया देहा जान. अंधार आणि प्रकाश, मेलेला अथवा जिवंत यांचा जितका संबंध तितकाच आत्मा आणि देह यांचा संबंध शक्य आहे असे समज. रात्री आणि दिवसा, कनका आणि कापुसा,
अपाडू का जैसा तैसाची आसी. रात्र आणि दिवस, सोने आणि कापूस हे एकमेकांपासून जितके भिन्न आहेत, तसाच आत्मा आणि देह यांचा भेद आहे. देह तव पाचांचे झाले, हे कर्माचे गुणी गुंथले. भव तसे चाकी सुदले, जन्म मृत्यूच्या. देह हे पंचमहाभूतांचे कार्य आहे, कर्मरूप दोरीने बद्ध आहे आणि जन्म मृत्यूच्या चाकावर नित्य भ्रमण करणारी वस्तू आहे. हे काळांगणाच्या तोंडी, घातली लोणियाची उंडी. माशी पांखू पाखडी, तव हे सारे. हा देह म्हणजे काळरूप अग्नीला दिलेला लोण्याचा घास आहे. माशीला पंख हलवण्यात जितका वेळ लागतो, त्याच्या आत हा नाश पावणारा आहे. हे विपाया गीत पडे, तरी भस्म होऊन निवडे. जाहले श्वानावर पडे, तरी ते विष्टा. कदाचित हा देह अग्नीत जाळला तर त्याची राख होऊन उडून जाते. कुत्र्याच्या मुखात गेला तर त्याची विष्ठा होते. या चुके दोही काचा, तरी होय कृमीचा पुंजा. हा परिणामो कपिध्वजा, कश्मलुगा. अथवा हे दोन्ही प्रकार न घडता तो तसाच राहिला तर त्या ठिकाणी कृमी कीटकादी सहस्रावधी जीवांचे पुंजे उत्पन्न होतात. अशी अर्जुना याची अमंगल दशा होते. देहाची दशा आणि आत्मा तो इथैसा, पै नित्य प्रसिद्ध आपैसा अनादिपणे. या देहाची अशी वाट लागते आणि आत्मा कसा आहे हे पाहू गेले तो नित्य स्वयंभू सहज आणि अनादी असा आहे. कळू ना निष्कळू, अक्रियू ना क्रियाशीळू. कृष नसतो निर्गुणपणे. तो निर्गुण असल्यामुळे पूर्ण किंवा अपूर्ण, करता किंवा अकर्ता, कृष किंवा स्थूल यापैकी कोणत्याही प्रकारचा आहे असे म्हणता येत नाही. भासू ना निराभासू, प्रकाशू ना अप्रकाशू. अल्पना बहुवसू अरूपपणे. त्याला रूप नसल्यामुळे दृश्य किंवा अदृश्य, प्रकाशरूप अथवा तमोरूप, अल्प किंवा मोठा असे काहीही म्हणता येत नाही. रीताना भरितू, रहितू ना सहितू. मूर्तू ना अमूर्तू, शून्यपणे. त्याला रूप नसल्यामुळे दृश्य किंवा अदृश्य, प्रकाशरूप अथवा तमोरूप, अल्प किंवा मोठा असेच काहीही म्हणता येत नाही. तो शून्य भावातीत असल्यामुळे रिकामा किंवा भरलेला, रहित किंवा सहित, मूर्त किंवा अमूर्त असे काहीही म्हणता येत नाही. माऊलींच्या या ओव्यांमधून मिळालेला संदेश आपल्या जीवनामध्ये नक्की उतरूया. ओवी 1110 ते 1167 चा सविस्तर अर्थ आणि पुढील ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी लॉंग व्हिडिओला नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.